नवीन आई ज्या गोष्टीला घाबरते ती म्हणजे काय असते तर ब्रेस्ट फीडिंग. सो अजिबात घाबरायची गरज नाहीये. तुम्हाला ही फेज तुम्ही एन्जॉय केली पाहिजे. का? कारण की हे तुमच्या आयुष्यात एकदा दोनदा एवढ्याच वेळेला येणार आहे आणि ते काही काळापुरताच असणार आहे, त्याच्यानंतर ते नसणार आहे. सो तुम्ही त्याची भीती वाटून घेण्यापेक्षा किंवा त्याच गोष्टीचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ती फेज कशी एन्जॉय करू शकाल ह्याच्यावरती फोकस ठेवा. पहिली गोष्ट मनाशी खुळगाठ बांधून घ्या, ती म्हणजे काय, तर मला माझ्या बाळाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड करायचं आहे. सो एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड करण्यासाठी आपण आई म्हणून मेंटली प्रिपेअर्ड असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगू का? म्हणजे मी विचार केलेली गोष्ट. आपण जगात एवढे सारे प्राणी बघतो जे सस्तन आहेत. तर कुत्रा, मांजर यांना वेगळं काही करायची आवश्यकता असते का? ते त्यांच्या बाळाला कुठलं दुसरं दूध देऊ शकतात का? वरचं फीड देऊ शकतात का बेबीज असताना? नाही. जी गोष्ट नॅचरल आहे ती नॅचरलीच येणार आहे. आता म्हणजे बदलत्या खाण्याच्या पद्धतींमुळे किंवा स्ट्रेसमुळे ह्या गोष्टींचा परिणाम आईवरती होऊ शकतो आणि आपल्या बाळांसाठी आईचं दूध खरंच खूप महत्त्वाचं आहे. सो मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही जर कॅरिंग असाल किंवा नुकतीच तुमची डिलिव्हरी झालेली असेल तर खरंच मनाशी ठरवा की मला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड करायचं आहे आणि मी ते करूच शकणार आहे. आणि ह्यासाठी तुम्ही डॉक्टरचा गायडन्स खरंच घ्या. तुम्हाला ब्रेस्ट फीडिंगच्या राईट पोझिशन्स कळल्या तर अगेन मी जसं म्हटलं की तुमचा प्रवास अजून सुखकर होतो. आता मी ज्या गोष्टी डेडिकेटेडली फॉलो केलेल्या आहेत हा प्रवास सोपा करण्यासाठी, तर त्या काय आहे, त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर फीडिंग पिलो. फीडिंग पिलोचा वापर तुम्ही जर योग्य प्रकारे करू शकला तर खरंच तुमचं फीडिंग खूप सोपं होतं. पाठ दुखत नाही, कंबर दुखत नाही, त्रास होत नाही. काही काही मुलं ही खूप जास्त वेळ प्रोलॉंग्ड ब्रेस्ट फीड घेतात. सो जी फीडिंग पिलो असते जी म्हणजे राईट साईडला घेताना आपल्या इथे एका खाचेत बसू शकते किंवा लेफ्ट साईडला घेताना आपण समोर पोटाला लावून घेऊ शकतो. सो ह्यानी लॅचिंगला सुद्धा त्रास होत नाही आणि बाळ नीट फीड घेऊ शकतं. पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस मलासुद्धा ब्रेस्ट फीड करताना पहिले महिनाभर प्रचंड त्रास झाला. इवन ब्लिडिंगसुद्धा झालं. बट अगेन दॅट इज फाईन. म्हणजे मी सुद्धा ह्याच्यात होते की नाही, मला आता कसं जमणार आहे, मला दुखतंय, मला त्रास होतोय, मी नाही करू शकणार आहे. पण डॉक्टरांनी तेच सांगितलं की हे थोडा वेळ दुखेल पण नंतर ते नॉर्मलाइज होईल. त्याच्यासाठी क्रीम्स असतात जे तुम्ही डॉक्टरच्या गायडन्स नुसार घेऊ शकता. सो झालं. म्हणजे तो 1 महिना निघून गेला. त्याच्यानंतर मला खरंच ते खूप छान वाटायला लागलं. मी माझ्या बाळाला ब्रेस्ट फीड करायला लागले आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळी तर मला काहीच त्रास नाही झाला. कारण की पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस तो अंदाज आलेला होता की नक्की कसं करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर तुम्ही कसं बसून पाजताय. म्हणजे आयडियली झोपून पाजणं सजेस्टेड नाही आहे. मी दोन्ही बाळांच्या वेळेस कधीच झोपून मुलांना फीड केलं नाही. सो त्याचे मल्टिपल रिझन्स आहेत की जे आपल्याला सतत कानावरती येत असतात. असं केल्याने हे होतं, ते होतं. सो दॅट इज ॲब्सोल्युटली ट्रू. सो प्रेफर करा की तुम्ही बाळाला बसूनच पाजत आहात. कितीही बाळ मोठं होऊ देत. म्हणजे मी जेवढे दिवस ब्रेस्ट फीड केलं तेवढं डेडिकेटेडली बसूनच ब्रेस्ट फीड केलेलं आहे. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याची तुम्ही जर काळजी घेतली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खाणं. लोक काय सांगतात, मेथीची भाजी भाकरी खाल्ली नाही तर दूध येणार नाही. सो मी मेथीची भाजी भाकरी सोडून मी सगळं खाल्लेलं आहे. म्हणजे मी मेथीची भाजी खाल्लेली आहे, पराठ्याच्या रूपात खाल्लेली आहे, पण सगळं खायचं. म्हणजे जे अगेन डॉक्टर सांगतायत तुम्ही रेग्युलरली जे खात होता ते सगळं खा आणि तुमची मेंटल हेल्थ चांगली ठेवा. तुम्ही छान प्रकारे हा प्रवास एन्जॉय करू शकाल.